अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गेल्या 4-5 दिवसापासून मला काही जणांनी विचारलं की दादा आमच्या घरामध्ये थोडं भूतबाधेचा प्रकार वगैरे काही आहे। आम्हाला घरामध्ये कुणी नसताना सुद्धा त्या ठिकाणी कुणी असल्याचा त्या ठिकाणी भास होतो, तर याच्यावरती काय उपाय करता येईल? तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात सोपं आणि छोटासा उपाय एक सांगतोय। तर नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं अमावस्या जी आता येईल, पौष अमावस्या जी असेल, तर त्या पौष अमावस्याच्या दिवशी आपण ग्रंथ घरामध्ये घेऊन यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून आपण लगेच 7 दिवसाचं एक पारायण करायचं आणि ते पूर्ण झालं की त्याच्यानंतर लगेच दुसरं पारायण पूर्ण करायचं। असे 7-7 दिवसाचे 2 पारायण त्या ठिकाणी आपण पूर्ण करायचे आहेत। आणि ज्याला हे शक्य होऊ शकणार नाही त्यांनी एक छोटीशी पोथी भेटते नवनाथ ग्रंथातलीच, नवनाथ भक्तिसार ग्रंथामधले 5वा अध्याय जो आहे तो भूतबाधेसाठी त्या ठिकाणी दिलेला आहे। ह्या अध्यायाचं रोज अनुष्ठान आपण आपल्या घरामध्ये चालू करावं। आणि त्याचबरोबर पिवळ्या रंगाची एक मोहरी भेटते आपल्या, आपण किराणा दुकानामध्ये गेल्यानंतर पिवळ्या रंगाची मोहरी आपल्याला भेटते। ते पिवळ्या रंगाची मोहरी आपल्या घराच्या बाजूला चारही दिशेने आपण मंगळवारी आणि शनिवारी संध्याकाळी जर आपण टाकली तर त्या ठिकाणी आपल्याला जो होणारा त्रास आहे तो नक्कीच त्या ठिकाणी कमी होईल। श्री गुरुदेव दत्त।